मनोज जरांगेंनी आरक्षणाविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय। जरांगेंनी कोणताही आंदोलनाचा मार्ग निवडू नये असं देखील शंभूराज देसाई म्हणाले। तर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार चालढकल करत नाही, बारसकरांनी अशा पद्धतीने आंदोलन करणं योग्य नाही असं शंभूराज देसाईंचं म्हणणं आहे। आजपासून परत पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तुम्ही काही आश्वासनं पण दिली होती, तरी देखील त्यांनी आमची जुनी काहीच मागणी नाही आहे, जे आहेत त्या मागण्याच आमच्या पूर्ण कराव्यात याविषयी ते बोललेले आहेत। तुम्ही काय सांगाल या बाबतीत? पाठीमागच्या महिन्यामध्ये माननीय मनोजदादांचं जे उपोषण आंतरवाली सराटीला सुरू होतं, माननीय खासदार संदीपान भुमरे साहेबांनी आम्ही दोघं जण त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली होती। तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी त्यावेळी मांडल्या, त्या मी लिहून घेतलेल्या आहेत। एक, त्यांचं म्हणणं होतं ड्राफ्ट नोटिफिकेशन जे सगळे सोयऱ्यांचं काढलेलं आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करा। दुसरा विषय त्यांनी मांडला होता की हैदराबाद गॅजेट नुसार विशेषतः मराठवाड्यामधल्या 9-10 जिल्ह्यांमध्ये ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्याप्रमाणे ज्यांच्या सापडतील, ज्यांचं व्हेरिफिकेशन होईल त्यांना प्रमाणपत्र द्या। आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा त्यांनी मांडला होता की ज्या पहिल्या दुसऱ्या आंदोलनामध्ये ज्या पोलीस केसेस गुन्हे दाखल झालेले आहेत ते दाखल झालेले गुन्हे मागे घ्या। या